नमस्कार माझ्या नागपूरकरांना. मी नागपूरकर तमन्ना बोलत आहे. जसं की मी आता एक व्हिडिओ बघितला आहे डॉगच्या करता, की ज्यांनी डॉग पाळलेले आहे ते डॉगला अगर बाहेर नेणार तर त्या डॉगला मास्क अनिवार्य आहे. त्यांच्या तोंडाला मास्क लावणं अनिवार्य आहे. आणि डॉगला आपलं बाहेर अगर आपला डॉग कुठे घुमत आहे तर त्यांच्या गळ्यामध्ये त्यांच्या नावाचा आणि त्यांच्या मालकाचा ॲड्रेस, तो बेल्ट हवा असला. ठीक आहे. आणि बाहेर जे लावायस डॉग घुमत राहतात त्यांना अगर कोणी खायला दिलं किंवा त्यांना कुठे गोळा केलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार. मी असं आता म्हणजे व्हिडिओमध्ये बघितलं, एक रील्स बघितली मी इंस्टाग्रामवर. तर त्याच रील्सवरून मी काहीतरी म्हणजे बोलणं असं वाटलं मला, की अनिवार्य की मी बोललं पाहिजे म्हणून मी बोलायला समोर आले. हेच प्रकरण मी आता काही महिन्याच्या अगोदर बघितलं होतं दिल्लीवालं, की जसं तिथे एका मुलाला डॉग चावलेला होता. तर त्यामुळे सगळ्या डॉग्सला उचलून त्या म्हणजे शहराच्या बाहेर फेकलेलं होतं कुठेतरी नेऊन. तिथे त्यांना नाही त्यांची गैरसोय झालेली होती. त्यांना नाही खायला भेटत होतं, नाही काही. कितीतरी डॉग्स मरण पावले तिथे, कितीतरी डॉग्सला बिमाऱ्या झाल्या, कितीतरी डॉग्स म्हणजे असे फार पुष्कळ काही काही झालेलं आहे तिथे म्हणजे त्यावेळेस. तर तेच प्रकरण म्हणजे काय, बार बार काय असं घडवायचं बा, म्हणून मी आता, आणि मी पण स्वतः डॉग लवर आहे, त्याकरता मी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि हा व्हिडिओ कोणाच्याच मनाला ठेस पोहोचवण्यावाला नाही आहे. तर मी हेच बोलत आहे की ठीक आहे, ते ॲनिमल्स आहे, ते मुकी जनावर आहे, म्हणजे ते बोलूच नाही शकत ना कोणांना. ते फक्त भो 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 करू शकतात, ते बोलू शकत नाही. तर ठीक आहे, ते बोलू शकत नाही म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत जे करायचं ते करून घ्या, आहे ना. जेव्हा म्हटलं तेव्हा त्यांच्यासाठी कानून कायदे काढायचे, जेव्हा म्हटलं तेव्हा त्यांना काहीतरी करून घ्यायचं, त्यांच्या वर तर काहीतरी करून घ्यायचं. ते पण जानवर आहे, पण ते समजदार आहे, इन्सानापेक्षा समजदार आहे. ते स्वतःहून कोणाला डसत नाही, ते स्वतःहून कोणाला बोलत नाही. जेव्हा व्यक्ती त्यांना गोटा मारतो किंवा त्यांना छेडतो, त्याच टायमामध्ये ते भुगतात आणि त्याच टायमामध्ये ते कोणाला तरी काहीतरी करतो. कुत्रा अगर कोणाला चावला तर तो विना कामानी नाही चावत, विना गलतीनी नाही चावत. तो चावतो गलती केल्यावर. व्यक्ती अगर त्याला छेडेल, त्याला दगड मारेल तर तो चावणार. तो असा नाही चावणार, तो तसाच चावणार जेव्हा त्याला छेडी गेलं तर. तर मी तेच बोलत आहे. ठीक आहे, ते डॉगकडून गलती होतात. तुम्ही डॉगसाठी तरी खूप सारं म्हणजे काही ना काही काढत असता, म्हणजे ते फक्त ॲनिमल्ससाठी. मग त्यांचं कसं करायचं, त्या कुत्र्यांचं कसं करायचं, जे आवारा कुत्रे जे घुमत राहतात गल्यांमध्ये. म्हणजे मी ॲनिमल्स नाही, मी ते कुत्रे बोलत आहे जे मुलींची जीवन खराब करतात, मुलींचं शोषण करून घेतात, मुलींचा रेप करून घेतात. मी त्या कुत्र्यांचं बोलत आहे. मग त्या कुत्र्यांचं काय करायचं सांगा. ठीक आहे, ह्या ॲनिमल्ससाठी तुम्ही काढले कानून कायदे, त्यांच्यासाठी कोणता कायदा, त्यांच्यासाठी कोणतं कानून, त्यांच्या तोंडाला कोणतं मार्क्स हवं, त्यांच्या तोंडाला पण तर मार्क्स हवं ना, त्यांनासुद्धा मार्क्स हवं ना. मग त्यांच्यासाठी कोणतं मार्क्स सांगा मला. त्यांच्यासाठी पण कोणतरी मार्क्स काढले असेल ना तुम्ही, काहीतरी शोध काढला असेल ना. मी मागं पण नाही बोलली, म्हणजे अशी पुष्कळ सारे प्रकरण होते, मी त्याच्यामध्ये पण बोलणं समजलं की अनिवार्य बोलावं म्हणून, पण मी काही बोलले नाही. पण आता बोलताय, आता ह्या 2-4-8 दिवसाच्या पहिले माझ्याकडे इंस्टाग्रामवर मी रील्स बघितले आहे. एका 4 वर्षाच्या मुलीचा रेप झालेला आहे. एका 8 वर्षाच्या मुलीचा रेप झालेला आहे. एक 13 वर्षाची मुलगी जी दुकानात सामान आणायला जाते आणि तिला उचलून नेऊन हॉटेलमध्ये तिच्यासोबत रेप केला जातो, गँग रेप. त्याच्यानंतर ठीक आहे, ते 2 मिनिटासाठी काहीतरी रील्स समोर आलेली, त्याच्यानंतर क्लोज झालं ते. कोण कातील, कोण रेपिस्ट, काहीच माहीत नाही पडलं अजूनपर्यंत. मग असं केव्हापर्यंत चालणार. म्हणजे इन्सानांना सजा नको आणि जनावरांना सजा. जनावरांना मार्क्स हवा, इन्सानांना नको. त्या मुलींचं कसं होणार, ज्या मुलींचं जीवनच खराब केलं हे कुत्र्यांनी, म्हणजे बोलणारे कुत्रे, त्यांचं कसं. त्यांच्यासाठी पण तर कानून कायदा हवा ना, ॲनिमल्ससाठी नको. ठीक आहे, ॲनिमल्ससाठी काढलं, खूप छान छान केलं आहे, पण काहीतरी कानून कायदा त्यांच्यासाठी पण काढा ना, जे मुलींची जिंदगी खराब करतात, जीवनच खराब आयुष्यच खराब करून टाकलं त्या मुलींचं. जी खेळाच्या वयामध्ये
तिच्यासोबत रेप करून तिला फेकून दिलं, तिचं आयुष्य खराब. जी शाळा शिकायला जात होती तिचं आयुष्य खराब. जी एखादी मुलगी खुलून जीवन जगणं चाहलं तिनं, तिचं आयुष्य खराब. मग यांच्यासाठी काही कानून कायदा नको का? काहीतरी यांच्यासाठी पण काढावं सर, कानून कायदा. काहीतरी कानून कायदा यांच्यासाठी पण काढा. आणि प्लीज कृपया करून ॲनिमल्सला सोडून द्या. प्लीज कृपया करून ॲनिमल्सला सोडून द्या. ते डॉग आहेत, ते कोणाला काहीच नाही बोलत. ते रेप नाही करत कोणाचं जाऊन. रेप हे बोलणारे कुत्री करतात, भुकणारे नाही. यांच्यासाठी कानून कायदा काढा. फोकस यांच्याकडे नको द्या, ॲनिमल्सकडे फोकस नको द्या. फोकस त्यांच्याकडे द्या जे जीवन खराब करतात, मुलींचे. जे मुलींचे जीवन खराब करतात, फोकस त्यांच्याकडे द्या. फोकस यांच्याकडे कशा? यांच्याकडे नको फोकस. फोकस त्यांच्याकडे द्या जे मुलींचं जीवन खराब करतात. ज्या कुत्र्यांमुळे माया बहिणी, आई आणि बहिणी सुरक्षित नाही आहे. त्या खुल्या वातावरणामध्ये घुमू शकत नाही. त्या भेव घुमतात. आता एक शाळेची मुलगी तरी असली ना, ती पण भेव घुमत असते. तिला पण असं वाटते की मी शाळेत जाऊ की नाही जाऊ. तिच्या आईला सुद्धा भेव वाटतं की तिला शाळेत पाठवायचं की नाही पाठवायचं, काय करायचं. काही शाळेत जाताना कोणी पकडलं तर नाही, कोणी काही करून तर घेणार नाही. असं म्हणजे एक मनामध्ये भीती राहते ना त्यांच्या आईच्या, बापाच्या, बहिणीच्या, आजीच्या, नातेवाईकाच्या. तर त्यांच्यासाठी थोडं कानून कायदा काढा. ठीक आहे, जनावरांसाठी काढलं आहे, खूप छान काढलेलं आहे. पण यांच्यापेक्षा जास्त त्यांच्यासाठी हवा. मी छोटीशी आपली नागपूरकर तमन्ना, आणि मी काही पण गलत बोलली असेल सर, त्याच्यासाठी आय एम सो सॉरी. मी मनातून माफी मागत आहे तुम्हाला. पण माझ्या बोलण्याकडे थोडंसं लक्ष करा, थोडंसं लक्ष करा.